Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। पीठ में चूरा भोंकना जिसको कहते हैं ना, वो काम हुआ है। इसलिए चिखलीकर साहब पराभूत हुए। चिरा सपनों ने ही अपनों को लूटा, घरों में कहा दम था, जहाँ मेरी किस्ती थी डूबी, जहाँ वहाँ पाणी कम था। राज्यामध्ये ते मुख्यमंत्री राहिले, पण मुख्यमंत्री असताना माझ्या डोळ्यामध्ये एक मातोडीचं टोपलं टाकलं विचारा। याला तोंड काढायला जागा नाही कुठं। इतका सत्यानाश, इतका भ्रष्टाचार या लोहा नगरपालिकेमध्ये केलाय। भाजपा एका घरामध्ये 6 उमेदवार देते आणि सर्वेच्या नावाखाली जो धनदांडगा आहे, पैसेवाला आहे, तो उमेदवार घुसवते। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगरपालिका क्षेत्रामध्ये पोहोचलेलो आहे, जिथे भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातल्या 6 व्यक्तींना उमेदवारी जाहीर केली आहे। इथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा थेट सामना होतोय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव चिखलीकर आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दोन प्रतिस्पर्धी नेत्यांची प्रतिष्ठा लोह्यामध्ये पणाला लागली आहे। ते 6 उमेदवार कोण आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे आणि ज्या वक्तव्याची महाराष्ट्रामध्ये सातत्याने चर्चा होते, अजितदादांनी मत द्याल तरच निधी देऊ, त्या वक्तव्याबद्दल सुद्धा आपल्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बोलायचं आहे। मला सांगा, काय इथे स्ट्रॅटेजी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तयारी करताय? कशाची स्ट्रॅटेजी? निवडणुकीची काय स्ट्रॅटेजी? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष व 20च्या 20 नगरसेवक बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला व सर्व जनतेला खात्री आहे। मला डायरेक्ट विश्वास आहे? विश्वास आहे 100%। तुमच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे? भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवाराची डिपॉझिट जप्त होईल आणि भारतीय जनता पार्टीने एकाच घरात 6 जणांना उमेदवारी दिली आहे। 6 जण? काका हे म्हणतात ते 6 जणांना उमेदवारी दिली, कोण आहे ते 6 लोक? यांना काय म्हणतात? या माजी नगराध्यक्षानं या मागच्या काळामध्ये आपली जहागिरी असल्यासारखं एक मक्तेदारी जी असते ती स्थानिक स्वराज्य संस्था ही अशी राबविली आणि ह्या काळात तर अजून त्याच्यापेक्षा कळस असा गाठला। भाजपने काय दिले त्यांना उमेदवारी? आपल्याच घरातील उमेदवार भेटले पाहिजे की वार्ड प्रभागामध्ये, याला तोंड काढायला जागा नाही कुठं। इतका सत्यानाश, इतका भ्रष्टाचार या लोहा नगरपालिकेमध्ये केलाय। महाराष्ट्रात जेवढी कोणतीच नगरपालिका आजपर्यंत बदनाम झाली नाही, तितकी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या नगराध्यक्षांना बदनाम केली। त्यात गुंठेवारी असेल, टेंडरचा आवाच्या सवा टेंडरिंग असेल, प्रत्येक माणसाकडून कमिशन खाणं असेल, प्लॉटिंगच्या व्यावसायिकाकडून किंवा नवीन प्लॉट लावणे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आहेत, येस, तुमच्या पक्षाचे मुख्य नेते आपण ज्याला म्हणूयात, पैसा त्यांच्याकडून इथे येतो। जर इथं टेंडर मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर तुम्ही वरच्या लेवलला तक्रारी केल्यात का? त्याच्या तक्रारी केल्या, चौकशी कोणती चौकशी झाली? कलेक्टर ऑफिस कडून चौकशी झालेली आहे, त्या पूर्ण कामाची, घनकचऱ्याच्या कामाची चौकशी झालेली आहे। मी सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये ऑडिट दोष देखील काढलेला आहे, ताशेरे ओढलेले आहेत, ही चौकशी चालू आहे। आणि आता जे उमेदवारीचा विषय होता तुम्ही काढलेला, त्याच्या घरातील 6 लोक या नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत। स्वतः नगराध्यक्ष 1, त्याचा भाऊ 2, भावाची बायको 3, त्या नगराध्यक्षाची बायको 4, त्याचा मेहुणा 5, दुसरं मेहुण्याची बायको 6, असे मिळून 6 उमेदवार घरचे। दुसरे 4 उमेदवार सांगतो, एक स्वच्छतेचा टेंडर मधला उमेदवार, एक रोड गुत्तेदारी मधला उमेदवार आणि दुसरे 2 उमेदवार प्लॉटिंग व्यवसायामधले। म्हणजे कुटुंब अधिक कंत्राटदारांची, कुटुंब अधिक पार्टनर अधिक मुलीम अशी मिळून त्यानं ही सगळी बॉडी निवडणूक रिंगणामध्ये उतरलेली आहे। ते त्यांना ज्या पक्षाने उमेदवारी दिली ते तुमचे मित्र पक्ष आहेत, मुंबईत तुम्ही सत्तेत आहेत ना, मित्र पक्ष आहेत, आम्ही मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे सत्तेमध्ये आहोत। पण ह्या ठिकाणी आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून स्थानिक लेवलला आपल्या लोहा शहर हे प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट मधलं शहर आहे आणि या शहराच्या विकासासाठी इतका भ्रष्ट माणूस नकोय म्हणून ही युती या ठिकाणी केली नाही। ते भ्रष्ट माणूस म्हणतायत त्या सूर्यवंशींना, ज्यांना उमेदवारी दिली भाजपने, त्याच्यात त्यांचं बरोबर आहे 100%। आपल्या लोहा शहरामध्ये जवळपास 1992 घरकुल मंजूर झालेले आहेत। पहिल्या DPR मध्ये 746, दुसऱ्या DPR मध्ये 950 आणि तिसऱ्या DPR मध्ये 296। एकूण 1992 घरकुल मंजूर झाले होते। त्यापैकी जे पूर्ण जे घरकुलधारक आहेत
त्या घरकुलधारकाकडून त्यांनी 15 ते 20, 15, 20 ज्या प्रमाणे सोयीप्रमाणे जसं जमल तसं वसुली केलेली आहे आणि वसुली करणारे सुद्धा आता सुद्धा त्याच्या पाठीमागं पुढे फिरत आहे. पण अशी वेळ का आली की ठीक आहे तुम्ही सांगतायत त्यांनी तो मुद्दा मांडला की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, पण दुसरीकडे तुमच्याच पक्षाचे नेते अजितदादा सांगतायत की काय मतदान द्याल तरच निधी मिळेल. ही कुठली भाषा आहे? दादाचं तसं काही म्हणणं नाही. दादाचं म्हणणं असं आहे की माझ्या पक्षाला मतदान द्या आणि माझ्या उमेदवाराला निवडून आणा, आम्ही निधी देऊ. आणि ज्यांनी मतदान नाही दिलं मग त्यांचं काय? एक मिनिट. हे बघा, माझ्याकडे ह्या नगरपालिकेमध्ये जेव्हा जेव्हा भाजपची लोक येतात आणि ते सांगतात की माननीय प्रतापराव पाटलांकडे विकासाचा अजेंडाच नाही, ते फक्त इकडे तिकडे गोष्टी करतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की माननीय प्रताप पाटलाकडे एक या शहराला पुढच्या 50 वर्षाचं विजन ठेवून मागच्या 6 ते 8 महिन्याखाली त्यांनी ड्रीम प्रोजेक्ट राबवण्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट राबवला आणि या शहरामध्ये टोटल विद्युतीकरण, टोटल तुमचे रस्ते, टोटल ड्रेनेज याच्यासाठी 650 कोटी रुपयाचं ड्रीम प्रोजेक्ट सादर केला सरकारला. सरकारचे माणसं येऊन या ठिकाणी सगळीकडे सर्वे झाला आणि तो आता अंतिम मंजुरीसाठी दादांकडे आहे. तर हा आमचा अजेंडा आहे. त्याचबरोबर ही जी लोक म्हणतात की भ्रष्टाचार किंवा दादाला नाव ठेवतात, तर मी असं सांगू इच्छितो की या ठिकाणी दादासाहेबांनी सांगितलं की माझे माणसं जेवढ्या प्रमाणात जास्त येतील तेवढ्या प्रमाणात आपण तुम्हाला निधी देऊ. मग त्यांचं काय चुकीचं नाही ना. पण तुम्हाला माहितीये का तुमच्या विरोधामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं पॅनल आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांनी तुम्हाला आव्हान दिलंय. बिलकुल आम्ही त्या आव्हानाला स्वीकारतो. बिलकुल कोणाचा असा आम्ही शर्मिंद नाही आहे. आमचे जे उमेदवार आहे टोटल रस्त्यावर फिरणारे उमेदवार आहे, एकही बघा रस्त्यावर फिरणारा उमेदवार नाही. आता सकाळी 5:30 वाजल्यापासून माझा प्रत्येक उमेदवार प्रत्येक रस्त्यावरती फिरतो आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत. आणि नगराध्यक्ष जो शरद पवार नावाचा आमचा उमेदवार आहे, शरद पवार हा माणूस तर 24/7 राष्ट्रवादीचा उमेदवार शरद पवार आहे. हा शरद. आणि विशेष म्हणजे आमचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार शरद पवार आहे, हे विशेष सांगायला मला आवडेल. आणि तो माणूस 24/7 म्हणजे 24 तास फोन करा उपलब्ध राहील, फोन करा बोलवा, फोन करा बोलवा, फोन करा बोलवा, इतकं त्याचं नेटवर्क आहे. आणि हे जे माणसं आहेत आमच्या एका घरातला कुठलाच एक माणूस आमच्या पार्टीतला, सर्वसामान्य कुटुंबातले, गोरगरीब कुटुंबातले, कामकरी कष्टकऱ्यांच्या कुटुंबातले आमची माणसं आहे. लोहा शहरामध्ये आतापर्यंत जे विकास झालेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असेल, बायपास टू बायपास रोड असेल, बसस्थानक असेल, ग्रामीण रुग्णालय असतील. लोकसभेला याच्यापूर्वी चिखलीकरांचा पराभव झालेला होता. जसं मी सांगतो काय कारण होते? चिखलीकर साहेबाचा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात नव्हता. लोकसभेला लातूर लोकसभेत लातूरमध्ये होता. तरी पण तिकडल्या उमेदवाराला लीड होती. ज्या पक्षात आम्ही साहेब होते त्या पक्षात लीड होती. अशोकरावनं चिखलीकर साहेबांच्या लोकसभेला संघ राहून पीठ में छुरा भोंकना जिसको कहते हैं ना, वो काम हुआ है. इसलिए चिखलीकर साहब पराभूत हुए. गोपा चुरा चिरास अपनों ने ही अपनों को लूटा, गैरों में कहा दम था, जहाँ मेरी किश्ती थी डूबी, जहाँ वहाँ पानी कम था. ये बात है सर, समझो. चिखलीकर साहब एक ऐसे अंगार है, जो मुख्यमंत्री रहे महाराष्ट्र के, उनको देखील उन्होंने धूल चटवाई. अशोक चव्हाणांवर आरोप करतायत ते ठीक आहे, पण आता पुन्हा इथं सामना होतोय. आता तो सामना लोकसभेला होता, विधानसभेला होता, तो नगरपालिकेला आलाय. आजचं नाही, हे पारंपरिक युद्ध आहे आज 30 वर्षापासून. आणि प्रत्येक वेळी चिखलीकर साहेब हे सरस ठरलेले आहेत. ते कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता आणि त्यांच्या कामाच्या जोरावर. लोकसभेच्या युद्धानंतर विधानसभेचं युद्ध झालं, त्या रणांगणात चिखलीकर जिंकले, पण आता नगरपालिकेच्या रणांगणात दोन्ही योद्ध्यांना सामने काय यावं लागलं? या आमने सामने यावं लागलं सांगतो ना. चिखलीकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि हे मी जे पाडा वाचला इथल्या नगराध्यक्षाचा भ्रष्टाचाराचा, या पाड्यामुळे केवळ आपला मतदारसंघ बदनाम होतोय आणि आपल्या शहराचा, आपल्या लोकांची कुचंबना होती. या भावनेनं पूर्ण शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने चिखलीकर साहेबांनी स्वतंत्र पॅनल उभं केलं. त्यांना किंबहुना त्यांना हे देखील युतीचा प्रस्ताव दिला होता, पण एक हात से टाली नाही बसती सरकार. दिला होता प्रस्ताव भाजपला. जो आम्ही महायुती आहे महाराष्ट्रात, मुंबई महाराष्ट्रामध्ये जी महायुती आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब असतील,
इथं स्थानिक लेवलला अशोकराव चव्हाण साहेब किंवा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या इथल्या नगराध्यक्षाच्या काय प्रेमापोटी म्हणा सूर्यवंशीच्या ही युती होऊ दिली नाही, तो प्रश्न आता मिळाला. पण आम्ही या लोह्यासाठी आम्हाला युती जरी झाली असली तर उमेदवार दुसरा असता कदाचित. हा उमेदवार आम्हीच नाही तर जनतेने नाकारलेला आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांनी घेतली नाही तर जनतेने आणि मतदारांनी हातात घेतली. आता तुम्ही काय म्हणता, अशोकराव चव्हाण साहेब या राज्याचे नेते राहिले, या राज्यामध्ये ते मुख्यमंत्री राहिले. पण मुख्यमंत्री असताना माझ्या लोह्यामध्ये एक मातोडीचं टोपलं टाकलं का विचारा. काय विकास केला त्यांनी माझ्या लोह्यासाठी, त्यांनी किती पैसे दिले, किती निधी दिला. किंवा आता जेव्हा निवडणुकीला येतात, पुढच्या 5 वर्षाला निवडणुकीला येतात, मध्ये ते कधीच येत नाहीत. हा आमचा आरोप आहे. राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी हे वार्ड क्रमांक 1 मध्ये सदानंद तेलंग आणि मारुती जंगले हे सामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत. त्यांच्या प्रभागात सभा घ्यावी लागली. याच्या पलीकडे तुम्हाला अशोकराव चव्हाण साहेबाला 100-150 लोकांमध्ये सभा घ्यावी लागली. यांच्याकडे थोडा कॅमेरा फिरवा, हे सुद्धा उमेदवार आहेत. भाजपची कार्यपद्धती आहे तुम्हाला माहिती आहे ना, भाजप छोट्या लोकांच्या सुद्धा सभा घेते. सभा घेतात पण कुठे घेतात, कुठे घेतल्या पाहिजे. कोणी घ्यायच्या सभा, सूर्यवंशीचा भाऊ आहे तिथं उमेदवार यांच्या विरोधात, त्याच्यामुळे तिथे घेतली. बाकी प्रभाग नव्हते का? सामान्य 6 लोकांना उमेदवारी दिला, त्यांच्यासाठी अशोक चव्हाण प्रचार करतात. हा बरोबर आहे. मला असं म्हणायचंय की भारतीय जनता पार्टीचे जे अशोकरावजी चव्हाण नेते आहेत, त्यांचे लोहा शहरासाठी आणि लोहा तालुक्यासाठी काहीच योगदान नाहीये. 0. त्यांनी इथं काय केलं म्हणून सांगावं. त्यांचं 0 योगदान आहे. योगदान नाही. त्यांनी ह्या मतदारसंघासाठी कोणतं जे आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिले, अनेक मंत्रिपद भूषवली, आणि फक्त इतर ऐन निवडणुकीच्या तोंडालाच येतात. बाकी कधीच अशोकराव इथं येत नाहीत. त्यांनी सांगावं की मी लोहा मतदारसंघासाठी हे केलं, लोहा शहरासाठी हे केलं. त्यांनी चॅलेंज द्यावं, मी हे केलं म्हणून सांगावं. ह्यासाठी काही असं काहीच केले नाही. म्हणतात कॉर्नर सभा घेतात इथे. सभेचं सांगणं चालू, मी विकासाचं सांगालो. इथं विकास त्यांनी काय केलंय, फक्त इथं मत मागायलाच अशोकराव येतात, बाकी कधीच येत नाही. त्यांनी एक काम सांगावं, मी ह्या लोह्यासाठी केलो. मग इथं काय जनता तुम्हाला काय म्हणून स्वीकारणार आहे? काय पारडं कुणाचं जर वाटतं तुम्हाला? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आणि लोहा विधानसभेचे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचंच पारडं जड आहे. 2000 समोर अशोकराव आहेत, समोर अशोक चव्हाण नाही. अशोक चव्हाणच्या वरिष्ठ नेते जरी आले तर या ठिकाणी प्रताप चिखलीकर साहेबांना मानणारा मतदारसंघ. मला माहिती आहे का, मी आता ते इकडे बॅनर बघत होतो, अशोक चव्हाणांच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचा फोटो होता. राज्याचे मुख्यमंत्री. ऐका ना, देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलू शकत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आणि चिखलीकर साहेबांची घनिष्ठ मैत्री आहे. नाही, सर्वस्कृत आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लोहा मतदारसंघामध्ये आले होते. त्यांनी प्रताप चिखलीकर साहेबांबद्दल शब्द सुद्धा काढलेला नाही. त्यांच्या दोघांचं प्रेम आहे हे जगालाही माहिती आहे. कुणावर टीका केली त्यांनी टीकाच केली नाही ना. टीका कुठे केली तर विकास केलं नाही त्यांनी. यांना मत सध्या द्या म्हणलं नाही भाजपवाल्याला. इथं काहीच मतही मागितलं नाही भाजपसाठी येऊन. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी फक्त योजना भाजपसाठी मतदान मागितलंच नाही. त्यांनी मतदानच मागितलं नाही. येऊन सभा घेऊन गेले. नांदेड जिल्ह्यामध्ये 13 नगर परिषद आहेत, तर लोह्यालाच का आणली? अशोक चव्हाणांच्या ही लढत जी आहे लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची मैत्रीपूर्व लढत आहे. मूर्ख काढण्याच नाही. विकासाचा अजेंडा जर कोण करू शकतो? माझा प्रश्न घ्या बघा, तुम्ही काय म्हणताय मैत्रीपूर्ण लढत? भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत सत्तेत एकत्र आहे. देवेंद्र फडणवीस इथं आले प्रचाराला, तुम्ही म्हणतात अशोक चव्हाण प्रचार करतायत, तुम्ही सगळे सोबत आहे. तुम्ही आतून बाहेरून सगळे सोबत दिसतात. ऐका ना, मतदारांनी काय विचार? ऐका ना, एखादी व्यक्ती जर या शहराचा विकास करू शकत नसेल, त्या शहराचा विकास करण्यासाठी महायुतीत सुद्धा एकमेकाच्या विरोधात लढावं लागतं. म्हणून लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी या ठिकाणी एक पॅनल उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. ते न्याय देऊ शकतात. अशोक चव्हाणांनी तर काय केलं, त्यांच्या विचाराचा, त्यांचा पूर्वीपासून असलेला सिलेदार असला या ठिकाणचा नगराध्यक्ष जो आहे तो पूर्वीपासून चिखलीकर साहेबांच्या विरोधातला आहे. गेल्या वेळेस चिखलीकर साहेबांसोबत आले आणि ते या ठिकाणी नगराध्यक्ष झाले, परंतु त्यांनी या शहराचा विकास केला नाही. म्हणून चिखलीकर साहेबांना या ठिकाणी मैत्रीपूर्व लढतीला त्यांचे उमेदवार उभा करावे लागले. या शहराचा विकास करण्यासाठी विद्यमान आमदार लागतो आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब घराणेशाहीचा आरोप करतायत. ते म्हणतात थांबा मी येतो तुमच्याकडे थांबा. ते काय होत आहे, तुम्ही वारंवार बोलताय, इतरांना पण बोलू द्या. ते घराणेशाहीचा आरोप करतायत. ते म्हणतात 6 लोकांना तिकीट दिली, अशोक चव्हाण त्यांच्यासाठी प्रचार करतायत वगैरे वगैरे. मान्य आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजपा एका घरामध्ये 6 उमेदवार देते आणि सर्वेच्या नावाखाली जो धनदांडगा आहे, पैसेवाला आहे, तो उमेदवार घुसवते. आमच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, शरद पवार हा जनतेचा उमेदवार आहे.
गोरगरीब जनतेचं प्रतिनिधित्व करणारा उमेदवार आहे. लोह्यातील जनभावना शरद पवारांच्या बाजूने होती, ती अशोकराव चव्हाणांना कळली नाही, ती चिखलीकर साहेबांना कळाली. लोह्यातील जनभावना म्हणून चिखलीकर साहेबांनी शरद पवारांना तुम्हाला दिली. इथं शरद पवार कळालेत, तिकडे शरद पवार का कळत नाहीत तुम्हाला? निश्चितच त्या हिमालयाच्या उंचीचे ते शरद पवार साहेब आहेत. त्यांच्यावर बोलण्या इतपत आम्ही मोठे नाही आहोत. त्यांचं योगदान सगळ्या जगाला माहित आहे, त्यामुळे त्यावर बोलण्या एवढे आम्ही मोठे नाही आहेत. पण आमचा शरद पवार सुद्धा लोह्यासाठी निश्चितच मोठा आहे. तुम्ही अजितदादांचं भाषण ऐकलं का? त्यात ते म्हणतात की तुम्ही जर मतदान केलं तरच मी निधी देईल. मग जे मतदान करणार नाही त्यांनी काय करायचं? तसा दादाच्या म्हणण्याचा हेतू तसा नव्हता. तुम्ही एक सकारात्मक भावनेतून आम्ही सत्तेत आहोत, आमच्या उमेदवाराला मतदान द्या, तुमच्या विकासाच्या बाजूने मी भरपूर निधी देईल, तुम्हाला निधीची कुठेही कमी पडू देणार नाही असं दादाला या ठिकाणी बोलायचं. सांगा या पुढे. आणि दुसरा विषय एक, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आमचा उमेदवार हा कायम 24 तास दोन्ही शक्ती एकत्र आहे. असू दे ना, आमचा उमेदवार हा कायम या पुढे काय म्हणायचं तुम्हाला? गेल्या 5 वर्षात माजी नगराध्यक्ष जनतेतून निवडून आले होते. त्यांनी गेल्या सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी त्यांनी मागे अशीच आश्वासन दिले की आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्ही तुमच्या शहराचा विकास करू. परंतु मी ह्या वार्डात गेल्या वेळेस सूर्यवंशीच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होतो, मी पराभूत झालो. त्यांनी वचननामा दिला होता. तुम्ही आता इथल्या हाकेच्या अंतरावर आहे वार्ड माझा प्रभाग क्रमांक 1 आणि आमचे दोन उमेदवार आहेत. त्यांनी एकही नालीचा 1 फूट नाली केली नाही किंवा 1 फूट रस्ता केला नाही. जशाचं तसा ज्या काळात मी 5 वर्ष नगरसेवक होतो मी थोडाफार विकास केला, तेवढाच विकास आहे. मागच्या 5 वर्षामध्ये गजानन सूर्यवंशीने सायड रोड म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठला विकास केला हे तुम्ही स्वतः पहा. मी म्हणालो म्हणून म्हणू नका, तुम्ही स्वतः पहा आणि ते बघा. विकासच नाही, फक्त गजानन सूर्यवंशीने लोहा शहराचा भकास करून टाकलेला आहे. त्यांचा मुद्दा लक्षात आला. इकडे मगाशी कोणीतरी त्यांना काहीतरी बोलत काय म्हणत होते? आमच्या इथले बिल सुद्धा उचलून खाली, रस्ता सुद्धा एक सुद्धा रस्ता झाला नाही. तुमच्या आमच्या घराच्या मागाला बिल उचलून खालेत. आमच्या इथे रस्ता नाही. 3 मिशिनी आल्या, बिल उचलून खाऊन गेले. एकही रस्ता नाही. तुम्ही आता इथं पुरावे आहेत तुमच्याकडे? हो, पुरावे सुद्धा आहे इथं. आमच्याकडे एक सुद्धा रस्ता नाही. 3 वेळ मिशन आल्या, 3 वेळ पैसे देणे खाले. तुम्ही तक्रार नाही केली अजितदादांकडे? तक्रार बक्कळ दिले, तक्रार देऊन सुद्धा ऐकले नाहीत. तक्रार बक्कळ दिले. आम्ही सामान्य माणूस म्हणून आम्हाला दाबायचा प्रयत्न केला. कोण दाबते तुम्हाला? आम्हाला गजानन सूर्य साहेबांना दाबले, नगरसेवकांना दाबले. तरी आम्हाला आमचा नगरसेवक, आमचा मालक आमचा स्वतः पडला 5 वर्षाखाली. आमच्या मालकानं आतापर्यंत 10 रस्ते केले, बोरं पाडले. आता हे काहीच केलं नाही. कानावर घातला नाही का? अशोकराव चव्हाण कानावर घालून तक्रार करून दिल्या. तुम्ही आताही बघा वार्डामध्ये काय झालं नाही. माझ्या घरासमोर सुद्धा रस्ता केलाय. बिल तुम्हाला मिशन फोटो पाडून टाकलेला टाकीतो. एक सुद्धा रस्ता काला नाही. पैसे बिल ते उचलून खाली देईना. इंटरेस्टिंग स्टोरी. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे नगराध्यक्ष राहिलेल्या आणि आता भाजपचे उमेदवार असलेल्या ज्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातल्या 6 लोकांना उमेदवारी दिली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्यावर टीका करतायत, त्यांच्यावर आरोप सुद्धा करतायत. पण त्यांचा एक प्रकारे काना डोळा हा अशोक चव्हाणांकडे सुद्धा आहे. ते त्यांच्यावर सुद्धा आरोप करतायत की आम्ही युतीसाठी त्यांना बोलणी केलेली होती पण त्यांनी युती केली नाही, असा सुद्धा त्यांच्यावरती आरोप आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं अनेक प्रश्न वेगळे असले, अनेक राजकारण सुद्धा जर इथं पडद्यामागे असलं तरी सुद्धा ही खरी लढत ही अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यामध्येच होणार आहे. त्यामुळं निकालाच्या दिवशी लोह्याच्या निकालाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. मुंबई तक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन इसरार सोबत मी आतिक, लोहा, नांदेड.